नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याची गेल्या काही दिवसापासून पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून म्हणजेच SIT कडून सातत्याने चौकशी सुरू आहे। पोलिसांनी अशोक खरात याला ताब्यात घेतल्यापासून त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत। त्यामुळे एका गुन्ह्याची चौकशी संपली की दुसऱ्या गुन्ह्याची चौकशी सुरू होत आहे। त्यामुळे अशोक खरात याची SIT कडून दररोज 8 ते 10 तास चौकशी सुरू आहे। यामुळे अशोक खरात हा मानसिकरित्या पूर्णपणे खचला असून आता मरणाची भाषा बोलू लागला आहे। याच अशोक खरात यांनी आपण दैवी अवतार सांगत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केले होते। पोलिसांच्या सततच्या 3rd डिग्री तपासामुळे लिंक पिसाट अशोक खरात आता पार वाकून गेला असून तो पूर्णपणे वैतागून गेल्याची माहिती मिळत आहे। इतकेच नव्हे तर तो आता स्वतःच्या मृत्यूची भीक मागत असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे। सूत्रांच्या माहितीनुसार अशोक खरात याची मानसिक स्थिती सध्या खालावली आहे। मी इथून बाहेर पडेल असे वाटत नाही, माझे मरण इथेच आहे असे तो चौकशी दरम्यान बोलल्याचे समजते। अशोक खरात याच्यावर आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झाले आहेत। सध्या यापैकी 3ऱ्या गुन्ह्याप्रकरणी त्याची SIT कडून चौकशी सुरू आहे। त्याने चौकशीत फसवणुकीच्या गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते। याशिवाय अशोक खरात याच्यावर अनेक महिलांनी धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत। मात्र हा गुन्हा अद्याप अशोक खरात यांनी कबूल केलेला नाही। SITच्या आतापर्यंतच्या तपासात अशोक खरात यांनी महिलांचे लैंगिक शोषण करण्यासोबतच आर्थिक गैरव्यवहार केल्याचेही समोर आले आहे। दरम्यान SITने अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात या दोघांची 3 बँक खाती सील केल्याची माहिती मिळत आहे। त्या दृष्टीने दोघांच्याही संशयास्पद आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी सुरू आहे। अशोक खरात याच्या नाशिकसह पुणे, मुंबई, अहिल्यानगरमधील खात्यांची तपासणी सुरू आहे। खरातच्या मालमत्तांवरही टाच येण्याची शक्यता आहे। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ED कडून अशोक खरात याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यामुळे आता लवकरच ED कडून अशोक खरात याची चौकशी होण्याची शक्यता आहे। या सगळ्या प्रकारामुळे दिवसेंदिवस अशोक खरात याचा पाय खोलात जात आहे। अशोक खरातकडे जे भक्त येत होते त्यापैकी खरात अंधविश्वास ठेवणाऱ्या श्रीमंत भक्तांची एक यादी तयार करत असे। या भक्तांना खरात तुमच्यावर ED किंवा आयकरची धाड पडेल अशी भीती दाखवायचा। तुमचे पैसे माझ्याकडे ठेवा किंवा माझ्यासोबत जमिनीत गुंतवा असे सांगून अशोक खरात या भक्तांकडून पैसे उकळायचा असे चौकशीत समोर आले आहे। दरम्यान पोलिसांच्या सततच्या 3rd डिग्रीमुळे लिंक पिसाट अशोक खरात आता पार वाकून गेला असून तो पूर्णपणे वैतागून गेल्याची माहिती मिळत आहे। इतकेच नव्हे तर तो आता स्वतःच्या मृत्यूची भीक मागत असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळत आहे। संभाजीनगर समाचार न्यूज चॅनलसाठी सुनील टाक।